फ्रेंड्स, मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं वेलकम। या आधीच्या भागामध्ये आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्च वाढीची वेगवेगळी कारणे बघितली। तो व्हिडिओ तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण डिस्कस करणार आहोत म्हणजे सार्वजनिक उत्पन्न। सार्वजनिक उत्पन्न जसं अर्थशास्त्रामध्ये प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाला जसं महत्त्व आहे तसंच सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये कशाला महत्त्व आहे? सार्वजनिक उत्पन्नाला महत्त्व। आणि हे महत्त्व का बरं प्राप्त झालं? कारण खर्चामुळे। सार्वजनिक उत्पन्नाला महत्त्व का बरं प्राप्त होते? तर सार्वजनिक खर्चामुळे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की गव्हर्नमेंटला वेगवेगळा खर्च करावा लागतो आणि त्याच्यासाठी पैशाची गरज असते। मग हा पैसा येतो कुठून? त्याचे माध्यम, त्याचे स्रोत काय आहे, सोर्स काय आहे? तर दोन प्रकार आहेत। एक तर कर उत्पन्न आणि दुसरं आहे करेत्तर उत्पन्न। कर ज्याला इंग्लिशमध्ये आपण टॅक्स म्हणतो। तर कर उत्पन्न म्हणजे कराद्वारे जीएसटी आपण भरत असतो किंवा इन्कम टॅक्स भरत असतो। तर आपल्या इन्कमवर जे आहे इन्कम टॅक्स द्वारे आपण गव्हर्नमेंटला जो आहे ते पैसे देत असतो। वस्तू आणि सेवा खरेदी करतो, जसं आपण पेन खरेदी करतो, जीवनावश्यक वस्तू खरेदी करतो, तर आपल्याला गव्हर्नमेंटला जे आहे ते जीएसटी द्यावे लागते। जसं आता मी एखादी पेन खरेदी केला 50 रुपयाला, तर मी असं म्हणू शकत नाही की नाही मी 50 रुपये म्हणजे त्याच्यामध्ये जे जीएसटी आहे ना ते मी देणार नाही, असं म्हणू शकत नाही। गव्हर्नमेंटने जितकं टॅक्स आपल्याला लादलं असेल तर ते करदात्याला जे आहे तेवढं द्यावंच लागतं, हे कंपल्सरी आहे। हेच पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघत असतो। आता हे जे दोन डेफिनेशन जे आहे ते तुम्हाला ॲज इट इज लिहावं लागणार आहे आणि या दोन्ही डेफिनेशनचा अर्थ काय होतो तर बघूया। प्रोफेसर टॉंगसिंग यांच्या मते शासनाकडून लागू केलेले इतर आकार आणि कर यामधील फरकाचा मुख्य गाभा असा की करदाता आणि शासन यांच्यात थेट लाभाचा व परताव्याचा अभाव असतो। दुसरे आहे सेलिगमन यांच्या मते कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर हे सक्तीचे देणे आहे। म्हणजे शासनाने जेवढा चार्ज केलेला आहे तेवढ्या पर्सेंटेजमध्ये इन्कम टॅक्स म्हणा किंवा वस्तू आणि सेवांवर जो कर जेवढे पर्सेंटेज चार्ज केले आहे, ज्या वस्तूवर जेवढे आहे तेवढे आपल्याला द्यावंच लागते, आपण नाही म्हणू शकत। ओके, तर कर देणे हे बंधनकारक आहे। यामध्ये पण बघा वैशिष्ट्यांमध्ये कर हे शासनाला द्यावंच लागते, सक्तीचे आहे, नाही दिलं तर काय होणार? आपल्याला शिक्षा होणार। ओके, त्यानंतर समाजाच्या सामाजिक हितासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागवण्यासाठी म्हणजे कर का बरं शासन घेत असते? कारण शासनाला सुद्धा जसं आपल्याला घर चालवण्यासाठी पैशाची गरज असते तसं शासनाला देश चालवण्यासाठी सुद्धा पैशाची गरज असते। म्हणून शासनाला कर जे आहे ते टॅक्स जे आहे ते चार्ज करावा लागतो, घ्यावा लागतो, कारण वेगवेगळे खर्च जे आहे शासनाला करायचे असतात। त्याच्यानंतर कराच्या मोबदल्यात कोणतेही करदात्याला शासनाकडून कोणती थेट किंवा प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेता येत नाही। तर मी आता कर भरते, जसं मी आता पेट्रोल भरलं तर त्यामध्ये मी जीएसटी देणार, परंतु मी एक्सपेक्टेशन नाही करू शकत की नाही की मला यामध्ये जे आहे ते सूट मिळेल। म्हणजे कर भरणाऱ्या जो कर भरतो तो त्याला गव्हर्नमेंटकडून विशेष अशी सेवा किंवा सुविधा जी आहे ती दिल्या जात नाही। कर भरणे हे सक्तीचे। कर हे कशावर लादला जातो? कर हे कराचे जे टॅक्सेबल इन्कम असते, जसं तुमच्या आई वडिलांची इन्कम, जर इन्कमवर जर टॅक्स लागत असेल तर ते मग ते द्यावंच लागतं। प्रॉपर्टीवर सुद्धा टॅक्स चार्ज केले जाते गव्हर्नमेंटद्वारे। वस्तू आणि सेवावर आपण जीएसटी भरत असतो। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या उत्पन्नावर, वस्तू आणि सेवांवर आणि प्रॉपर्टीवर जे आहे ते टॅक्स गव्हर्नमेंट लादत असतो। सो अशा पद्धतीने कर म्हणजेच काय? म्हणजेच आपण बघितलं की सार्वजनिक उत्पन्न जे आहे ते गव्हर्नमेंटला दोन माध्यमातून मिळत असते। एक टॅक्स म्हणजे कर उत्पन्न आणि दुसरं आहे करेत्तर उत्पन्न। करेत्तर उत्पन्न म्हणजे काय? याच्या पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत। करेत्तर उत्पन्न म्हणजे कराशिवाय जो पैसा किंवा उत्पन्न गव्हर्नमेंटला मिळत असते। जसं उदाहरणार्थ गव्हर्नमेंटने कर्ज घेतलं असेल किंवा मग आपण गाडी चालवताना जर नियम पाळले नाही तर आपल्याला दंड बसतो। तर अशा पद्धतीचा जो दंड वगैरेचा जो पैसा असतो किंवा आपण एखादी पासपोर्ट वगैरे काढला तर आपल्याला जे आहे फीस द्यावी लागते। तर अशा स्वरूपात गव्हर्नमेंटला जो पैसा मिळतो कराच्या व्यतिरिक्त त्याला म्हणतात करेत्तर उत्पन्न। आय होप की तुम्हाला कर म्हणजेच काय, म्हणजेच सार्वजनिक उत्पन्न म्हणजेच काय, त्याच्यामधलं कर आणि करामधले वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला समजले असेल।
सो परत भेटूया आपण एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.